नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी 34 साइजच्या बोटनेक ब्लाउजची 4 टक्समध्ये कटिंग कशी करायची हे सांगितलेलं आहे। अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी तुमच्या सहज लक्षात येईल। डायरेक्ट मी इथे अस्तरवरच कटिंग दाखवणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा बॅक पार्ट कटिंग करणार, नंतर फ्रंट पार्ट आणि स्लीव्हचं कटिंग दाखवणार आहे। व्हिडिओ थोडासा जरी तुमच्यासाठी हेल्पफुल असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी। इथे डबल फोल्ड मध्ये अस्तर घेतलंय बॅक पार्ट कटिंग करण्यासाठी। त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साइडला आहे। पहिली खाली एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली, एकसारखं करून घेतलं। ब्लाउजची तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतलं शिलाई मार्जिन साठी। 14 इंचवर मार्किंग केलं आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। 34 साइज साठी शोल्डर घेतलेला आहे 7 इंच, 7 इंचवर मार्किंग करून घेतलं आणि शोल्डरच्या लाईन पासून खाली आर्महोलचं मार्किंग केलं 7 इंच। हे मार्किंग पुढे सरळ कंटिन्यू केलं। आर्महोलच्या लाईनवर चेस्टचं मार्किंग करायचं, तर छाती आहे इथे 34 साइज, 34 चा चौथा भाग मार्किंग करायचा आहे 8.5 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। खाली कमरेच्या बाजूने कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग 7 इंच, 1 इंच बॅकच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन। या दोन लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायच्या। कॉर्नर मध्ये क्रॉस 1 इंच घ्यायचे आणि इथे आर्महोलचा आकार देऊन घ्यायचे। शोल्डर डाऊन करायचे अर्धा ते पाऊण इंच। शोल्डर डाऊन केल्यानंतर इथे गळा रुंदी घेतली 3 इंच आणि वरचा जो गळा आहे तो 3.5 इंच घेतलाय आणि 3 इंच असा बॉक्स ड्रॉ करून घेतला। इथे बोटनेकचा आकार देऊन घेतला, जास्त असं पसरट गोल द्यायचा नाहीये। त्याच्यानंतर इथे खाली मार्किंग केलं 3.5 इंच, इथे बॉक्स असा ड्रॉ करून घेतला। इथे सुद्धा 3 इंचाचाच बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि ह्याच्यामध्ये गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। इथून 3 इंचवर मार्किंग केलं आणि इथून 3.5 इंचवर मार्किंग केलं। हे पॉइंट जोडून गळ्याचा शेप इथे मी ड्रॉ करून घेतला, तर इथे दाखवले त्याप्रमाणे गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे। इथे अर्धा इंच आतमध्ये घेतलं आणि हा पॉइंट इथे जोडून घेतला। तर अशा प्रकारे हा गळ्याचा शेप मला इथे तयार करायचा आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे बॅक पार्टचं कटिंग करून घेतलं। आता हा बॅक पार्ट ठेवूनच आपण फ्रंट पार्टचं कटिंग करून घेणार आहे। अस्तर इथे डबल घेतलेला आहे आणि ओपन बाजूकडूनच हा बॅक पार्ट आहे तो ठेवून घेतलेला आहे तसंच मी पहिला ठेवून घेतला आणि नंतर ह्याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत ते पाहूयात। तर याला थोडंसं मी डार्क करून घेतलं इथे। आर्महोलचं जे मार्किंग होतं ते सुद्धा मी करून घेतलंय। आर्महोल मध्ये इथे 1 इंच आतमध्ये यायचंय फ्रंटच्या पार्टसाठी आणि हा पॉइंट इथे जोडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथून 1 इंच फ्रंटच्या आर्महोलचा आकार द्यायचा 1 इंचावर। इथे सुद्धा शोल्डर डाऊन करायचं आहे, जे आपण बॅक साईडला केले तेवढंच। गळा रुंदी घेतली 3 इंच, फ्रंट नेक घेतलेला आहे 6 इंच, 6 इंचावर मार्किंग केलं, बॉक्स ड्रॉ करून घेतला। याच्यामध्ये गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे, पण जास्त गोल असं द्यायचं नाहीये, थोडासा व्ही शेप मध्ये हा आकार द्यायचा आहे कारण गळा रुंदी जास्त आहे। त्याच्यानंतर खाली ह्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन वाढून घ्यायचं असतं, जे काही आपण फ्रंटचा पार्ट घेतलाय त्याच्यामध्ये, कारण टक्स येणार असतात आपले त्याच्यासाठी। तर खाली मी इथे 1.25 इंच वाढून घेतलंय। 34 साइज साठी 1.25 इंच खाली वाढवायचंय। असंच इथे पण वाढून घेतलेलं आहे आणि हे जोडून घेतलं, खाली लाईन ड्रॉ करून घेतली। त्याच्यानंतर आता इथे योकपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं, तर इथे मी 2.5 इंचावर मार्किंग केलंय आणि या बाजूला 3 इंचावर मार्किंग केलंय। हुक आयच्या पट्टीकडे 3 इंचावर मार्किंग केलंय, एक 2.5 इंचावर एक 3 इंचावर। जे 2.5 इंचाचं मार्किंग आहे ती लाईन सरळ ड्रॉ केली आणि जे 3 इंचाचं मार्किंग आहे तिथून थोडासा योकपट्टीला कर्व शेप दिलेला आहे। याच्यानंतर आता
इथे आपल्याला हा जो वरचा पार्ट आहे तिथे सुद्धा 1-1 इंच साईडने वाढवून घ्यायचं आहे. फक्त वरच्या पार्टमध्ये वाढवायचं, योकपट्टीमध्ये वाढवायचं नाही. तर हे असं आपलं मार्किंग झालेलं आहे. आता केलेल्या मार्किंगप्रमाणे ह्याचं कटिंग करायचं आणि मग टक्स टाकून घ्यायचे आहेत. या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर पफ पण खूप सुंदर येतो. ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसलेला आहे. या पद्धतीने तुम्ही 34 साईजच्या बोटनेक ब्लाऊजची कटिंग करू शकता आणि करून पाहू शकता फिटिंग कशा प्रकारे येते. ते ब्लाऊज खूप सुंदर असं फिटिंगला बसलेला आहे. आता इथे मी फ्रंटच्या आर्महोलचा आकार कट करून घेतला आणि इथे गळ्याचा जो आकार आहे तो सुद्धा कट करून घेतला. आता ह्याच्यामध्ये दुसरे काही चेंजेस करायचे नाही आहेत. आपल्याला आता फक्त इथे टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपलं कटिंग रेडी आहे. तर टक्सचं मार्किंग करण्यासाठी इथे मी 4.25 इंचवर मार्किंग केलं आहे आडवं. खालून घेतलेला आहे इथे 2.25 इंच. हा टक्समधला येणार आहे आणि साईडने 2.25 इंच म्हणजे 1.5 इंचचा टोटल हा टक्स येईल. तर 34 साईजसाठी 2.25 इंच म्हणजे टोटल 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जी हुकायची पट्टी आहे त्याचं सेंटर पॉईंट मार्किंग करायचं आणि इथून क्रॉसमध्ये 1.5 इंच येईल तिथे खून करून घ्यायची आणि इथे जो टक्स येणार आहे तो 1/2 इंच आणि 1 लाईन एक्स्ट्रा असं घ्यायचं आहे. दोन्हीकडे 1/2 इंच 1 लाईन एक्स्ट्रा असा घ्यायचा आहे म्हणजे टोटल हा आपला 1/2 इंचचा टक्स येईल. या बाजूला 1.5 इंच इथं मार्किंग केलं आणि इथे सुद्धा असं क्रॉसमध्ये मार्किंग केलं 1.5 इंच आणि हा टक्स इथे मार्किंग करून घेतला. हा सुद्धा टोटल टक्स येणार आहे 1/2 इंचाचा म्हणजे 1/2 इंच आणि 1 लाईन एकीकडे, 1/2 इंच 1 लाईन दुसरीकडे, टोटल 1/2 इंचाचा. आणि तिसरा टक्स झाला. आता चौथा टक्स आर्महोलमधून येणार आहे. तर इथूनही 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे क्रॉस आणि हा आर्महोलमध्ये टक्स घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे टक्सचं मार्किंग झालेलं आहे. आता हे दुसऱ्या साईडला असंच ठेवून उमटून घेऊ शकता. तर बघू शकता हे अशा प्रकारे टक्स येतात आणि ह्याचा पफ पण खूप सुंदर येतो. आता इथे स्लीवचं कटिंग करून घ्यायचं. त्याच्यासाठी मी इथे 4 फोल्डमध्ये अस्तर ठेवलेलं आहे. त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे. जेवढी स्लीव्स तयार आहे त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. खाली अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच असं. तर 9 इंचाची स्लीव्स तयार आहे. 10 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. स्लीवची घडी घेण्यासाठी 34 साईजसाठी चौथा भाग प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर 34 साईजचा चौथा भाग होतो 8.5 इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं. 9 इंचावर मार्किंग करून घेतलं. कॅप हाईट दिली इथे मी 3.25 इंचाची. 2 इंच आतमध्ये घेतलं आहे आणि इथून स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथून असा हलक्या हाताने आकार देऊन हा पॉईंट इथे जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तसाच आकार आतमध्ये द्यायचा आहे. एक अर्धा ते 1/2 इंच आतमध्ये आतल्या मुंडासाठीचा. खाली दंडगेराचा निम्मा घ्यायचा आहे. दंडगेर आहे 10.5 इंच, त्याचा निम्मा 5.25 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. केलेल्या मार्किंगप्रमाणे आता हे कटिंग करून घ्यायचे. तर हे स्लीवचं सुद्धा कटिंग करून झालं. या पद्धतीने तुम्ही करून पाहू शकता आणि कमेंटमध्ये सांगू शकता कशा प्रकारे तुमचा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर इथे स्लीवचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. आता हे ओपन करून घ्यायचं आणि इथे फ्रंटच्या मुंडाचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा. हा आकार आपला फ्रंटच्या साईडला जोडला जाणार आहे. तिथे मार्किंग करून घ्यायचं म्हणजे जोडताना लक्षात राहतं. तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजची कटिंग सांगितलेली आहे 34 साईजसाठी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील. आणि ब्लाऊज जर शिकायचा असेल तर सोप्या पद्धतीने तुम्हाला हे ब्लाऊज शिकता येतील. तर अशा प्रकारे मी इथे जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर सुद्धा हे सगळं कटिंग करून घेतलेलं आहे. त्याच्या बॅकनेकची डिझाईन मी शेअर करणार आहे व्हिडिओ पुढे. तर असंच व्हिडिओला कनेक्ट राहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.